ओम नमो आदेश मित्रांनो, मी विजय उच्छे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो. आज अनेक लोक कर्जाच्या ओझ्याकडे अडकलेले आहेत. किती मेहनत केली तरी पैसा हातात टिकत नाही. मन अस्वस्थ होतं, घरात तणाव वाढतो. कर्ज वाढवण्यामागची खरी कारणे, कर्जामुळे येणारे आध्यात्मिक मानसिक लक्षणे, नवनाथ महाराजांचा दिवा उपाय, शक्तिशाली कापूर उपाय, कर्ज उतरण्याचा अडथळा आणणाऱ्या चुका, नवनाथ महाराजांच्या अंतिम कर्जमुक्त उपाय कोणता, दिवस, दिशा आणि नियम पाळावेत. हे उपाय अतिशय सोपे व श्रद्धेवर आधारित असून नियमाने केले मनात शांती व योग्य मार्ग मिळतो. ही माहिती श्रद्धा अनुभवावर आधारित आहे. याचा उद्देश मार्गदर्शक व सकारात्मक ऊर्जा देणे हाच आहे. नवनाथ महाराजांचा पहिला उपाय. काय करावे? मंगळवार किंवा शनिवार निवडा. सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. नवनाथ महाराजांचा फोटो प्रतिमा समोर ठेवा. तुपाचा दिवा लावा. मंत्र 11 वेळा ओम चैतन्य नवनाथाय मंत्र म्हणताना फक्त एकच भावना ठेवा, माझ्यावरचं कर्ज उतरू दे. नवनाथ महाराज मला योग्य मार्ग दाखवा. शेवटी 2 मिनिटे डोळे बंद करून बसा. महत्त्वाचे 8 उपाय करताना कोणाची निंदा करू नका. नकारात्मक बोलणे टाळा. शक्य असेल तेवढं खोटे बोलू नका. कर्ज वाढवण्यामागची मुख्य कारणे. अनेक वेळा कर्ज फक्त उत्पादनामुळे नाही तर चुकीची वेळ, नकारात्मक शब्द, घरातील ऊर्जा आणि देवपूजेतील खंड श्रद्धा यामुळे वाढतात. नवनाथ महाराज सांगतात, आधी अडथळा काढा, मग समाधान होईल. नवनाथ महाराजांचा कापूर उपाय. काय लागेल? पांढरा कापूर 1 तुकडा, तांब्याची वाटी किंवा ताट, नवनाथ महाराजांचा फोटो. कधी करावा? गुरुवारी किंवा शनिवारी संध्याकाळी सुरू असताना. कसा करावा? अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. नवनाथ महाराजांच्या फोटो समोर बसा. तांब्याच्या ताटात कापूर ठेवा. कापूर पेटवा. कापूर जळत असताना 7 वेळा म्हणा, ओम चैतन्य नवनाथाय नमः. दोन्ही हात आगीवर धरून कपाळावर, डोक्यावर स्पर्श करा. शेवटी मनात कर्ज उतरण्याचा दृश्य पहा. कापूर का जाळला जातो? नकारात्मक ऊर्जा जाळते, अडकलेले मार्ग मोकळे करतो, मनावरचा ताण कमी करतो. फार महत्त्वाची साधनता किंवा समाधानता. उपाय केल्यानंतर लगेच कर्जाबद्दल वाईट बोलू नका. माझं काही होणार नाही हे शब्द वापरू नका. दररोज 1 वेळा तरी नवनाथ महाराजांचा माझ्यासोबत आहेत असे म्हणा. छोटा पण शक्तिशाली उपाय. नियम. सकाळी उठल्यावर ओम नमो नवनाथाय नमः 21 वेळा म्हणा. शक्य असेल तर गुरुवार गोड पदार्थ अन्नदान करा. या चुका असतील तर कर्ज कधी उतरणार नाही. देवाची थट्टा घरात नेहमी, नकारात्मक बोलणे, कोणाचं वाईट मनात ठेवणे, मिळालेले पैसे लगेच खर्च करणे, कर्जाबद्दल सारखं रडत बसणे, उपाय करूनही नियम ना पाळणे. हा चुका हळूहळू बंद केल्यास तर अर्धसंकट तिथेच थांबतं. नवनाथ महाराजांची अंतिम कर्जमुक्ती उपाय. काय लागेल? पिवळा कपडा, 7 अंखे तांदूळ, 1 सुपारी, तुपाचा दिवा. कसा करावा? पिवळ्या कपड्यावर तांदूळ व सुपारी ठेवा. नवनाथ महाराजांचा फोटो समोर ठेवा. तुपाचा दिवा लावा. डोळे बंद करून चैतन्य नवनाथाय नमः. शेवटी महाराजांच्या मनापासून नमस्कार करा. हे कापड घराच्या देवघरामध्ये 7 दिवस ठेवा. नंतर तांदूळ सुपारी मंदिरात अर्पण करा. 7 दिवस संकल्प. सकाळी ओम चैतन्य नवनाथाय नमः मंत्र 21 वेळा. संध्याकाळी कर्ज उतरण्याची भावना ठेवा. शक्य असेल तर गरजूंना अन्नदान करा. नवनाथ महाराज काय देतात? योग्य निर्णय शक्ती, नवीन मार्ग, नवीन संधी, अडकलेले पैसे परत येण्याची शक्यता, मनाला धैर्य. शेवटचे संदेश. कर्ज उतरायला वेळ लागतो पण श्रद्धा खोटी ठरत नाही. नवनाथ महाराजावर विश्वास ठेवा आणि
छोट्या प्रयत्नात सातत्य ठेवा. हा संदेश उपयोगी वाटला असेल तर जय नवनाथ महाराज नक्की लिहा आणि माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमो आदेश मित्रांनो. अलख निरंजन.